नमस्कार, मी संघर्ष आहे आणि आपण झकास मराठी पाहतात. आपण गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नेमकं प्रचार थांबत आहे, आता थांबणार आहे, आणि नेमकं आता तरी त्यांचे काय भूमिका आहे किंवा आतापर्यंत त्यांचा काय प्रतिसाद आहे आणि नेमकं का बरं लोकांनी त्यांना मतदान करावं, आज आपण जाणून घेणार आहोत. आमच्यासोबत स्वतः विनोदजी आहेत. विनोदजी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. जसं की प्रचार आता अगदी आज संध्याकाळपासून थांबणार आहे. आपण सुरुवातीपासून आतापर्यंत अगदी जे होईल त्या परीने आपण प्रचार केला, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शेवटी काय आहेत मतदारांकडून अशा अपेक्षा तुम्हाला? आता मागील 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोनामध्ये गेले आणि जे 3 वर्ष आम्हाला मिळाले त्या 3 वर्षामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर काय करता येईल ते आपण केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला बरेच कामं करायची आहेत. आता आपण डांगोळीचा बॅरेज मंजूर करून आणला, परंतु त्याचे काम सुरू करणे. आज गोंदिया शहराची पाणी पुरवठ्याची योजना आपण मंजूर करून आणली, त्यांचे काम सुरू करणे. गोंदियाची अंडरग्राऊंड ड्रेनेज मंजूर करून आणली, त्यांचे काम सुरू करणे. हे सर्व काम आता सुरू करायचे आहेत. अनेक रस्त्याची कामं आपण मंजूर केली होती, ती अद्यापही सुरू व्हायला आहेत. ती कामं सुरू करायची आहेत. जी आता कामं मंजूर झाली परंतु सुरू झाली नाही, ती प्रायोरिटी पहिली ही असणार आहे की ती कामं आपण लवकरात लवकर सुरू कशी करता येईल याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि मग ज्या लोकांच्या बेसिक म्हणजे नीड्स आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या सुविधा देणे आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे हे सुद्धा गरजेचे आहे. आजही असे अनेक लोक आहेत की त्यांना राहायला घर नाही, कच्चे घरामध्ये राहतात. तर पहिले प्राधान्याने त्या सर्वांना आपण आवाज कसा देऊ शकतो आणि त्यांचे जीवन सुसह्य कसं करू शकतो, यासोबत अनेक ज्या लाभाच्या योजना आहेत ते कसं आपण देऊ शकतो. ग्रामीण भागातील शेतीतील पांढरण रस्त्यात जवळपास 50% कामं पूर्ण झाले आहेत. उर्वरित 50% कामं कसे पूर्ण करता येतील. आता गोदाम आम्ही कृषी गोदाम बांधत आहोत सर्व गावामध्ये. आज 50% गावामध्ये बांधून झाले, 50% बाकी आहे, ते पूर्ण करायचे आहे. आता लायब्ररीला आपण सुरुवात केली, लायब्ररी 15 गावामध्ये सुरू होत आहे, काम सुरू आहे. 100% गावापर्यंत आपल्याला कसे पोहोचता येईल. आणि एक रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. मग आपली येथील जो लोकल अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेवर आधारित येथील जे उपलब्धता आहे त्या उपलब्धतेवर आपल्याला काही रोजगार निर्माण करता येईल का, आणि त्या माध्यमातून छोटे छोटे रोजगार करून लोकांना कसं कामं देता येतील, या सर्व गोष्टी आपण करणार आहोत. आता आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा आपण 20 नवीन आरोग्य संस्था मंजूर करून आणल्या. गोंदिया शहरामध्ये 10 आणल्या, त्या सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात त्या 20 सुरू करायच्या आहेत. असे अनेक जे कामं आता आपण मंजूर करून घेतले, परंतु त्यांना सुरू करणंसुद्धा गरजेचे आहे. आणि म्हणून आता ते कामं पहिल्या टप्प्यामध्ये ते सर्व सुरू करणे. आणि दुसरा म्हणजे हे सर्व करत असताना समांतर जे अजून आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहेत, ज्या ज्या गरजा लागतील लोकांना, ते कामंसुद्धा आपण करणार आहोत. गोंदिया शहर को स्वच्छ और सुंदर बनाना, ये भी हमारी प्राथमिकता रहने वाली है. गोंदिया शहर में गांव गांव में खेल के मैदान निर्माण करना, ग्रीन जिम के माध्यम से स्वास्थ्य का लाभ उठा सकते हैं, उसके लिए हमको काम करना है. गोंदिया शहर में भी गार्डन का निर्माण करना है और एक स्वच्छ सुंदर एक गोंदिया हो, उस दृष्टि से भी हमको काम करना है. गांव गांव जितने भी वो भी स्वच्छ हो, सुंदर हो, ये सब दृष्टि से हमको काम करना है. और एक जो बेसिक नीड्स रहती है सभी जगहों में वो सब उपलब्ध कराना, ये सब हमारी प्राथमिकता रहने वाली. आपण नेहमी चॅलेंज करता खूप दिवसांपासून की गोपालदासजींनी 27 वर्षाचा कार्यकाळ सांगावं, मी 5 वर्षाचा कार्यकाळ सांगतो, दोघांमध्ये डिबेट व्हायला पाहिजे, त्यांनी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मी त्यांची मुलाखत घेतली, त्यांना चर्चा केली, तुम्ही का बरं त्यांच्या चॅलेंज स्वीकारत नाही. तर ते म्हणतात की त्यांची आणि तुमची तुलनाच होऊ शकत नाही. तुम्ही जे कामं केले ते करू शकत नाही आणि त्यांनी जी कामं केले ते तुम्ही करू शकत नाही. अशा चॅलेंजला ते भीक घालत नाही, असं त्यांचं स्टेटमेंट आलं. इसमें लेवल की कहाँ बात आती है. हम तो हर आदमी को अपने से बड़ा समझते हैं. गांव का एक सामान्य व्यक्ति होगा, गरीब व्यक्ति भी होगा, वो भी हमारे से लेवल में ऊंचाई ये समझ के, हम उसकी पूजा समझ के काम करते हैं. राजकारण में अगर उनकी इतनी गंदी सोच होंगी और वो एक जनता के लोक प्रतिनिधि को अपना लेवल का नहीं समझते होंगे, इस पे से उनकी मानसिकता स्पष्ट होती है. दूसरी बात, वो हमारा चैलेंज इसलिए स्वीकार नहीं कर सकते कि उनके जो बताए हुए काम हैं
उसमें पूरा झूठ है, झूठ का पुलिंदा है, वो मैं सब जनता के सामने खोलना चाहता हूँ। और निश्चित तौर पे इसलिए वो ये सब चीज़ों से भाग रहे हैं। और इन्हें मेरे लेवल का नहीं है बोलना, इससे बड़ी उनकी मानसिकता है, ने इतनी छोटी मानसिकता उनकी होंगी ये मैंने कभी सोचा नहीं था। लेकिन आज आपके माध्यम से अगर उन्होंने बोला है तो मुझे लगता है कि मनुष्य जीवन में जो भी व्यक्ति जन्म लेता है, हम सब मनुष्य और हमने सभी का सम्मान करना चाहिए, सभी का आदर करना चाहिए। गांव का एक छोटा से छोटा व्यक्ति होगा, गांव का एकदम अंतिम व्यक्ति होगा, गरीब व्यक्ति होगा, हमारी दृष्टि में तो ये लगता है कि वो हमसे भी लेवल में बड़ा है। त्यांना मी हे विचारलं की विनोदजी तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही खोटे भूमिपूजन करता, करोडोंचे भूमिपूजन झाले ते खोटे झाले, त्यांचे काम सुरू झाले नाही, त्यांना की सर्व खोटे आरोप आहेत, त्यांनी आपलंच तपासावं ते किती भ्रष्टाचार करतात कामांमध्ये। मी सांगितलं आहे ना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तेही आव्हान मी त्यांना दिलं आहे, त्यांनी ते स्वीकार का करत नाही? त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवायला पाहिजे ना। वो जो आरोप कर रहे हैं तो आरोप सिद्ध करके बताना चाहिए ना। मैं कुछ भी आरोप करूंगा उसको कोई अर्थ है क्या? आरोप सिद्ध करके बताना चाहिए। बरं, मागच्या वर्षी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि जवळपास 28,000-29,000 जवळपास मतांनी आपला विजय झाला। त्यावेळी आपण अपक्ष होते, यावर्षी आपण महायुतीकडून आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, शिंदे सेना आपल्यासोबत आहे। नेमकं ह्या वर्षी काय आकडा आहे? देखो, काम करते समय मैं हमेशा ये मानता हूँ कि रण के मैदान में और चुनाव के मैदान में अंतिम सांस तक के लड़ना चाहिए। हम चुनाव में अंतिम सांस तक के लड़ेंगे और जो भी परिणाम आएगा उसको स्वीकार करना चाहिए। यहाँ पर राहुल गांधी जी आए थे, उन्होंने सभा लिए, उन्होंने गोपाल जी से पूछा कि राहुल जी आए तो किस तरह का सा माहौल बना। वो बोले कि राहुल जी के आने से पूरे गोंदिया विधानसभा के लोगों के चेहरे पर स्माइल आ गई कि मोहब्बत की दुकान अब गोंदिया विधानसभा में भी खुलने वाली है। बहुत ही यानी चिंता की बात है कि राहुल जी आए और अपने पूरे भाषण में उन्होंने महाराष्ट्र के लिए क्या उनका विजन है, गोंदिया के लिए क्या विजन है, इसकी एक भी बात उन्होंने नहीं रखी। इवन यहाँ के प्रत्याशी जो है उनको जिताने की अपील तक की उन्होंने नहीं की। तो उनका कितना प्रभाव पड़ता है ये आप भी जानते हैं, मैं भी जानता हूँ, जनता भी जानती है। लास्ट में क्या आप आह्वान करोगे गोंदिया विधानसभा की जनता को? मैं गोंदिया विधानसभा की जनता को ये आह्वान करना चाहूँगा कि आपका आशीर्वाद और प्रेम से मुझे हमेशा ताकत मिली है। पिछले 5 साल में आपके प्रेम और आशीर्वाद से ये सब हम कर पाए, इसका श्रेय मैं गोंदिया विधानसभा की जनता को देना चाहता हूँ कि मैं अपक्ष था, फिर भी आप लोगों ने इतना स्नेह दिया, प्रेम दिया, इसलिए काम करने की एक ऊर्जा मिलती है। और ये ऊर्जा हमेशा बनाए रखने के लिए आपका आशीर्वाद हमेशा मेरे साथ में रहे, ये उनसे मैं नम्र प्रार्थना करना चाहूँगा, उनके चरणों में प्रार्थना करना चाहूँगा। बरं, खूप खूप धन्यवाद साहेब आमच्यासोबत जुळण्याकरिता। तर ते गोंदिया विधानसभा क्षेत्रातले आमदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद अग्रवाल, खरं तर ही निवडणूक कशी लढणार आहेत, कशा प्रकारे यांचा प्रचार सुरू आहे यांनी स्पष्टपणे सांगितलं। आपण आजची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद।